कबूतर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं आढळून येणारा पक्षी. खरं तर मुंबई आणि कबूतरखाने हे जुनं समीकरण. मुंबईतील कबुतरांचे थवे हे खरोखरच पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण आहेत. पण सध्या याच कबुतरांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलाय. याचं कारण म्हणजे कबुतरांमुळे सर्वसामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आल्याचं वारंवार समोर येतंय. कबुतरांपासून सामान्यांना होणारा संसर्ग वाढलाय. शहरांमध्ये तर कबुतरांची संख्या झपाट्याने वाढतीये. त्यामुळे या कबुतरांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न स्थानिक प्रशासनासह स्थानिकांनाही पडलाय. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे होणाऱ्या संसर्गातून जडणाऱ्या श्वसनासंबंधित जीवघेण्या आजारांमुळे हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. दरम्यान मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या कबूतरखान्यावर 2 ऑगस्टच्या रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. संपूर्ण कबूतरखाना पालिका प्रशासनाकडून ताडपत्रीनं झाकण्यात आला. या कारवाईला पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून विरोध करण्यात येतोय. काही स्थानिकांकडूनही विरोध दर्शवण्यात येतोय. त्यामुळे कबुतरांचा आणि कबूतरखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या संदर्भात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवलंय. या पत्रात लोढा नेमकं काय म्हणालेत, या प्रश्नावर मनपा आयुक्तांचं काय म्हणणं आहे, उच्च न्यायालयानं काय म्हटलंय, कबूतरखाने बंद करण्याला विरोध का होतोय,